छत्रपती एज्युकेअर. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जीएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या कोर्सबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BDS, BHMS, BMS, PVSC, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग या सर्व कोर्सबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तसेच सेंट्रल GMCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सबद्दल पण व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तर सर्वात महत्त्वाचा कोर्स म्हणजे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री. या कोर्सबद्दल आपण सर्वात डिटेलमध्ये माहिती करून घेणार आहोत. हा कोर्स वेटरनरी कोर्स आहे. यामध्ये म्हणजे वेटरनरी म्हणजे आपण ज्याला इन जनरल गावाकडेच्या भाषेमध्ये डॉग डॉक्टर असं म्हणले जाते. पण हा कोर्स खूप खरंच चांगला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना या कोर्सबद्दल माहीत नाहीये. या कोर्सचं कंपॅरिझन करायला गेलं तर MBBS लेव्हलचा हा कोर्स आहे. पूर्णपणे जर बघायला गेलं तर MBBS लेव्हलची डिग्री तुम्हाला भेटून जाईल. आणि या कोर्समध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर हा प्रोफेशनल कोर्स आहे, डिग्री कोर्स आहे. 4 वर्षाचा 5.5 वर्षाचा कोर्स आहे. सेम MBBS लेव्हलचा 4.5 वर्षाचा अकॅडमिक आहे आणि 1 इयरची इंटर्नशिप कंप्लीट आहे. सेम MBBS लेव्हलचाच कोर्स आहे. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया 12वी तुमची पास असणं, PCB प्लस इंग्लिश असायला पाहिजेत आणि 50% पर्सेंटाईल पाहिजेत तुम्हाला टोटल मिळून. त्याच्यानंतर ऍडमिशन नीट यूजी थ्रू होते आणि मिनिमम एज किती 17 वर्ष आहे. जर तुम्हाला ॲज पर रूल जर तुम्हाला नीटमध्ये कमी स्कोर येत असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्हाला MBBS भेटत नसेल, BMS जर करायचा विचार असेल तर BMS पेक्षा तुम्ही वेटरनरीला प्रेफरन्स द्यायला पाहिजेत. वेटरनरीचा सर्वात इम्पॉर्टंट कोर्स आहे आणि खूप चांगला कोर्स आहे. म्हणजे एक लेव्हलला जर तुम्ही बघायला लागलं तर MBBS लेव्हलची तुम्हाला जॉब भेटू शकते. म्हणून या कोर्सला तुम्ही जास्त प्राधान्य द्यायला पाहिजेत. आणि MBBS आणि वेटरनरी एकाच लेव्हलचे कोर्स आहेत. त्यामुळे जर तुम्हाला MBBS करायचे नसेल तर तुम्ही वेटरनरीला प्राधान्य द्या पाहिजेत. MBBS पेक्षा पण वेटरनरी जास्त हे परवडते तुम्हाला करायला, कारण की त्याच्यामध्ये PG करण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त वेटरनरीवरच क्लास 1 ची पोस्ट भेटून जाते आणि चांगली जॉब भेटून जाते. तर सर्वात इम्पॉर्टंट जर सांगायचं झालं तर तुम्हाला करियर अपॉर्च्युनिटी काय आहेत? एक ते एक वेटरनरी डॉक्टर होऊ शकता. जसं MBBS झाल्यानंतर तुम्ही जनरल फिजिशियन होऊ शकता. तशा प्रकारे गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला चांगल्या पोस्ट आहेत. LDO आहे. त्यानंतर याच्या वरच्या पण पोस्ट आहेत. त्याच्यानंतर ॲनिमल हजबेंडरी डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ऑफिसर म्हणून काम करू शकता. डेअरी अँड पोल्ट्री फार्म इंडस्ट्री तुम्हाला माहीतच आहे. सध्या कसं डेअरी आणि पोल्ट्री फार्म दुधाचा व्यवसाय कधीच बंद होणार नाही. त्याच्यात पोल्ट्री म्हणजे अंड्यांची पण सध्या सर्वात जास्त गरज आहे. तसंच चिकन्स. तर त्यामुळे कसं डेअरी आणि पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये तुमचं सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट होऊ शकते. तुम्हाला पेमेंट वगैरे चांगले भेटू शकते. त्याच्यानंतर वेटरनरी फार्मास्युटिकल कंपनीज आहेत. त्यामध्ये पण तुम्ही काम करू शकता. वाईल्ड लाईफ अँड झू वेटरनरी होऊ शकता. त्याच्यानंतर रिसर्च सायंटिस्ट हे पण तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट वेटरनरी क्लिनिक आणि हॉस्पिटल स्वतःच उघडू शकता. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब चांगल्या गव्हर्नमेंट जॉब आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला डेअरी अँड पोल्ट्री फार्म प्रायव्हेट कंपनीमध्ये पण तुम्हाला जॉब आहेत आणि गव्हर्नमेंट कंपनीमध्ये पण जॉब आहे. स्वतःचं क्लिनिक पण खोलू शकता. सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता बऱ्याच घरी पेट पाळले जातात, जसं की डॉग झालं, मांजरी वगैरे झालं. सध्या पाळीव प्राणी जास्त प्रमाणात पाळत आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रॉफिट होऊ शकतो. तसंच तुम्हाला खेडेगावामध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या खेडेगावामध्ये तुम्हाला ॲनिमल्सला वगैरे तुम्ही तुमचं औषधी वगैरे पुरवू शकता तुम्हाला. आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब फिक्स आहे याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी पण अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला हायर एज्युकेशन करायचं असेल तर मास्टर ऑफ वेटरनरी सायन्स करू शकता. म्हणजे एक प्रकारची MBBS ची PG तसेच त्याचं मास्टर ऑफ वेटरनरी सायन्स हा एक कोर्स आहे. त्याच्यानंतर PhD पण करू शकता तुम्ही आणि रिसर्च अँड टीचिंग पण करू शकता. टीचिंग स्टाफमध्ये पण येऊ शकता तुम्ही. सॅलरी जर बघायला लागलं तर याच्यामध्ये फ्रेश सॅलरी 4 ते 8 लाख रुपये पर इयरची सॅलरी आहे. म्हणजे मंथली जर बघायला गेलं तर त्याची सॅलरी जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब असेल तर 1 लाख प्लस सॅलरी पडू शकते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट वेटरनरी ऑफिसरची सॅलरी वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट म्हणजे वेगवेगळ्या याच्यानंतर स्टेटनुसार वेगवेगळी सॅलरी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्यानंतर एक्सपिरियन्स्ड वेटरनरी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर कॅन अर्न सिग्निफिकंटली मोर. म्हणजे ज्या व्हेटरनरी डॉक्टरला चांगली प्रॅक्टिस वगैरे आहे, ते चांगल्या प्रकारे कमवू शकतात. जसं सेम MBBS डॉक्टरमध्ये जर तुम्हाला चांगली जर प्रॅक्टिस असेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारे कमवू शकता. सेम तिथेच वेटरनरीमध्ये जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारे कमवू शकता. तुम्ही हे पण ऐकलं असेल विदेशामध्ये पण याला चांगली जॉब अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर तुम्हाला सेंट्रलमधून पण तुम्हाला जॉब भेटू शकते. MPSC, UPSC थ्रू दोन्ही पोस्टमधून तुम्हाला जॉब आहे. UPSC थ्रू मध्ये तुम्ही सेंट्रल याच्यामध्ये पण जॉईन होऊ शकता. म्हणून जर तुम्हाला कमी मार्क येत असतील आणि कमी मार्क येत असेल तर व्हेटरनरी करायला कधी पण परवडते. व्हेटरनरी सगळ्यात बेस्ट जॉब आहे आणि बेस्ट कोर्स पण आहे. त्यामुळे तुम्ही व्हेटरनरी करायला
नक्की एकदा नक्की विचार करा. जर तुमचा स्कोर कमी येत असेल, तुम्ही बी-एम-एस करायचा विचार करत असाल, तर बी-एम-एस पेक्षा व्हेटरनरीला नक्की विचार करा. बी-एम-एस, बी-डी-एस या दोन्ही कोर्सपेक्षा जर तुम्हाला करायची इच्छा होत असेल, त्यापेक्षा एकदा व्हेटरनरीला नक्की विचार करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हेटरनरी कोर्सचा किती कॉलेज आहेत, किती सीट आहेत महाराष्ट्रामध्ये याबद्दल माहिती घेणार आहोत. तसेच त्याचा गेल्या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय होता, यावर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो, ही सर्व माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू.